वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असताना आजचा एक वेगळा आणि जिव्हाळ्याचा आपल्या सगळ्यांचाच विषय घेऊन येत आहोत, जी शेती. आपल्या सगळ्यांनाच ज्या शेतीतून अन्न मिळतं आणि आपण सगळेजणच आज जे काही जगत आहोत त्या कृषी क्षेत्राशी निगडीत आजच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पहिली प्राथमिक अवस्था आपल्याला जर समजून घेतली तर उत्क्रांत अवस्थेतली शेती आणि आत्ताची प्रगल्भ शेती ह्या 21व्या व्यवस्थेतल्या शेतीमध्ये जे काही बाजारू स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतंय का? आणि ते बाजारू स्वरूप समजून घेणं हे आपल्या गरजेचं आहे का काळानुसार? ह्या कृषी व्यवस्थेमधले होणारे बदल कायदे ते देखील महत्त्वाचे आहेत, पण कृषी व्यवस्थेतल्या प्रत्येक रचनेला समजून घेत असताना हा व्हिडिओ आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सगळ्यात प्राथमिक स्तरावरती विकसित देशांमध्ये कृषी व्यवस्थेचा रोल हा प्राथमिक स्तरावरती आणि त्यांची अर्थव्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी मोठा राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अनुदान ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्यांनी आपल्या कृषी क्षेत्राला देऊ केलेलं आहे. सगळ्यात आधुनिक व्यवस्थेतले तंत्र हे ते कृषी व्यवस्थेमध्ये आणत असताना त्या जमिनीवर कसणारा शेतकरी हा त्या देशातला महत्त्वपूर्ण व्यक्ती राहिलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने संरक्षणात्मक दृष्टिकोनातून त्या शेतीशी निगडीत उत्पादित मालाला संरक्षण मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी घडामोडी घडत आहेत जागतिक स्तरावर त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. एक तर सध्या सामाजिक रचनेतून आणि सरकारी रचनेतून कृषी क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत ते बदल आत्ताच्या आपली अर्थव्यवस्था ही मायनसमध्ये चालत असताना आपल्याला वाटतंय का हे कृषी क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवू शकेल? तर नक्कीच हा पुढील जो टप्पा आहे की ग्राहक आणि शासन संस्था कृषी क्षेत्र यांच्यातला जो दुवा म्हणून काम करणारी संस्था आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या. त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि कृषी क्षेत्राला संरक्षण मिळवण्यासाठी त्या का, कशा आणि कधी स्थापन झाल्या आणि त्यांचा उद्देश काय होता हा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळजवळ 70% लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करीत आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. ही व्यवस्था आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि तोंडपाठ आहे. आपण प्रत्येकजण ह्या रचनेचे अनुभव घेतलेले आहोत आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं असेल तर बाजारातील मध्यस्थ दलाल मोठे व्यापारी यांच्याकडून हप्ता पद्धतीने म्हणजेच सेल अंडर कव्हर गुप्त पद्धतीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापाऱ्यांच्या इसमामार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट, तूट, सांड इत्यादी गैरप्रकार सर्रासपणे होत होते. धर्मदाय व इतर अनिष्ट प्रथा बाजारपेठेत चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. याकडून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमांखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली आणि त्याच आधारावरती निर्मिती झाली ही भारतातील पहिली बाजार समिती सन 1886. कारंजा डार्ट येथे ही बाजार समिती कापूस खरेदी विक्रीच्या नियमांसाठी स्थापन करण्यात आली. विविध समित्यांच्या आणि अभ्यास गटांच्या शिफारसींना अनुसरून तसेच पणन व्यवस्थेला झालेला विकास आणि गाठलेली प्रगती यांचा विचार करून सुधारित महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये अस्तित्वात आला. या अधिनियमात त्यानंतर 1986 मध्ये तसेच सन 2002 मध्ये तसेच सन 2003 मध्ये तसेच 2006 मध्ये मॉडेल ॲक्ट लागू झाला. यामध्ये खाजगी बाजार, एक परवाना, कराराची शेती इत्यादी बाबी काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम
1963 मधील कलम 39 अन्वये 23 मार्च 1984 रोजी कृषी पणन मंडळ हे राज्यातील कृषी मालाच्या पणन व्यवस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्रात पणन मंडळाने विविध कार्य केलेली आहेत. कृषी पणन मंडळाने राज्यातील पणन व्यवस्थेत अद्ययावत व्यवस्थेत आणण्यावर बरोबर सुसूत्रता आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. बाजार समित्यांचे बाजार क्षेत्रात अधिनियमान्वये केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतुदी अंमलात आणणे, बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नाच्या पणन बाबतीत संचालन पणन मंडळ किंवा राज्य शासन वेळोवेळी निर्देश देईल अशा सुविधांची तरतूद करणे, बाजाराच्या संबंध अधिनियम निर्देश आणि नियंत्रण या बाबतीत किंवा बाजार क्षेत्रातील कोणतीही जागा कृषी उत्पन्नाच्या पणन विनिमयासाठी व परवक्त गोष्टींसाठी संबंधित असलेल्या प्रायोजनासाठी आवश्यक असतील अशी इतर कामे हे या बाजार समितीचे कर्तव्य असेल आणि प्रायोजनासाठी तिला त्या अधिनियमावली आधारे तरतुदीनुसार तरतूद करण्यात येत आहे अशा अधिकारांचा वापर करता येईल आणि अशा कर्तव्यांचे पालनही करता येईल अशी कामे पार पाडली जात असत. अधिनियमातील मुख्य उद्दिष्टानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न अधिनियम अभिप्रेत असून त्यानुसार बाजारांचे कामकाजही विविध ठिकाणी चालू आहे. सध्या महाराष्ट्रात 307 मुख्य बाजार आणि 596 उपबाजार कार्यरत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची विभागवार वर्गवारी ही करण्यात आलेली आहे आणि त्याच आधारावरती कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, कोल्हापूर ह्या सर्व स्तरावरती ही कृषी उत्पन्न बाजार समितीची वर्गवारी करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या आधारावरती माल हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येऊन त्या आधारावरती तिथे असणाऱ्या अनेक गोष्टींचा विचार करता सद्य परिस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणता धोका भेडसावत आहे. सध्या देशभर शेतकऱ्यांचं आंदोलन मोठं तेजीत असताना कुठल्याही मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे त्या आधारावरती बोलण्यास फार कमी पत्रकार आणि फार कमी चॅनल पुढे आलेले आहेत. त्याच आधारावरती शेतकऱ्यांची एक लाट ज्या वेळेस उठते, हरित क्रांतीचा कालखंड आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी पार पाडलेली भूमिका आणि देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण पावलाकडची वाटचाल होती आणि त्याच आधारावरती ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत. सध्या शेतकरी ज्या आधारावरती पंजाब असेल इतर ठिकाणाहून ते दिल्लीकडे चालून येत आहे, कोणत्या कारणासाठी की शेतीविषयक महत्त्वपूर्ण 3 कायदे करण्यात आले. ते कायदे त्याच्यातला एक जो कायदा आहे की डायरेक्ट कंत्राटी पद्धती कृषी क्षेत्रामध्ये जी आणण्याची रचना संपूर्ण व्यवस्थेमधून होत आहे. शासकीय स्तरावरून कृषी क्षेत्राला अनुदान देणं आणि तेही 100% अनुदानाच्या आधारावरती कृषी क्षेत्राला विकसित करणं हे शासन व्यवस्थेचं महत्त्वपूर्ण काम असतं. तेच काम शासन व्यवस्था बाजूला ठेवून ह्या 3 काळ्या कायद्यांच्या आधारावरती ह्या संपूर्ण शेतकऱ्याला विकू पाहत आहे. कॉर्पोरेट फार्मिंग सारखा प्रकार कृषी व्यवस्थेमध्ये भांडवली रचनेमधून आणण्याची व्यवस्था ही शासन व्यवस्था करत आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. तुमच्या मनामध्ये कृषी उत्पन्न रचनेतून ज्या काही बाजार समित्या उभ्या राहिल्या आणि जे काही संरक्षण शेतकऱ्याला या कृषी उत्पन्न बाजार समित्यांतून मिळत होतं ते ह्या कायद्यांच्या अंतर्गत पूर्णपणे समाप्त होणार आहे. म्हणजेच कुठलीही एक कॉर्पोरेट कंपनी एका शेतकऱ्याकडे येणार, तुझी शेती किती आहे, तुझा एकर किती आहे हे विचारणार आणि त्या सर्व शेतीवरती त्या सर्व शेती उत्पादनावरती माझा अधिकार असून त्याच्यामध्ये कुठलं उत्पादन घ्यायचं ही ती कंपनी ठरवणार. त्यानंतर त्या शेतातल्या उत्पादनाचा भावही ती कंपनी ठरवणार. तो अधिकार मात्र स्वतंत्र शेतकऱ्याला नसणार आहे.
आणि त्याच आधारावरती ह्या कंपन्या कॉर्पोरेट फार्मिंगच्या माध्यमातून नवी शेती व्यवस्था जी भांडवली रचना आहे ती कृषी क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न ह्या तिन्ही कायद्याच्या अंतर्गत होत आहे. म्हणून पंजाबमधले शेतकरी असतील, सगळ्या स्तरातले शेतकरी असतील, ह्या कायद्याला विरोध करत आहेत आणि ह्या कायद्यांना काळा कायदा म्हणून संबोधत आहेत. आपण सर्वजण ज्या काही रचनेमध्ये जगतो त्याच्यामध्ये आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती हे शेतीशी निगडीत आहे आणि ती प्रत्येक व्यक्ती त्या शेती आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. मग हा विचार करणं अपेक्षित आहे का? आपण ज्या कायद्यांमध्ये बदल होत आहेत ते कायदे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. ते शेतकऱ्यांवर जेवढा परिणाम करणारे आहेत तेवढंच कॉर्पोरेट फार्मिंगच्या माध्यमातून संपूर्ण कृषी क्षेत्र विकण्याचं आणि संपूर्ण उत्पादित रचनेमध्ये भांडवली रचना आणण्याचा प्रयत्न ह्या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून जर होत असेल तर तो आपण कितपत मान्य करायला हवा हे आपण प्रत्येकाने तपासून पाहावं. हे चूक की बरोबर हे आपल्या हातात आहे. ह्या कायद्यांची चाचपणी प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून होऊन ते कायदे प्रत्येक शेतकऱ्याला समजावून सांगणं हे शासन व्यवस्थेची जबाबदारी होती, ना की कुठल्याही प्रकारची चर्चा न करता ते कायदे पास संसदेमध्ये करून घेण्याचं षडयंत्र जर शासन व्यवस्थेच्या माध्यमातून राबवलं जात असेल तर खऱ्या अर्थाने भांडवली व्यवस्था कृषी क्षेत्रावर आपला वचक बसवू पाहत आहे. भांडवलशाही व्यवस्थेने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा चालवलेला आहे आणि तोच प्रयत्न येत्या काळात शेती व्यवस्थेशी निगडीत होतोय का हा प्रश्न आपण आपल्या प्रत्येकाला विचारून पाहावा. या सगळ्या आधारावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या धोक्यात आहेत हा प्रश्न की नाही हे जरा चाचपून पाहण्याची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्याच आधारावरती ह्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे त्याला विद्यार्थी, युवक, त्याचबरोबर कामगार वर्ग ह्या सगळ्या रचनेतून पाठिंबा उभा राहतोय तो ह्याच गोष्टीसाठी की ते शेतकरी कोणत्या मागण्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण सगळेजण सुज्ञ आहात. आपल्याला शैक्षणिक माध्यमातून जी बुद्धी प्राप्त झालेली आहे, जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्या ज्ञानाच्या आधारावरती चाचपणी करून ह्या कायद्यांना योग्य रीतीने कशा पद्धतीने शासकीय रचनेमधून शेतकऱ्याच्या अंगावर लादलं जातंय की नाही हे तपासून पाहायला हवं. ही आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. Thank you.